आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. ए चालू पहिले तर ठेव हे सगळं माझ्या मुलांसाठी आहे समजलं खाली ठेव. अगं असं काय करतेस तू हे सगळं तिच्यासाठी आहे. ए मालकीनबाई आणि साहेब तुम्ही दोघं काय ते ठरवा घेऊन जायचं की ठेवायचं. इतक्या दिवसांनी तुम्ही आलात तुम्हाला असं नाही वाटत बायकोकडे जरा गोड शब्द बोलावे दोन प्रेमाचे शब्द बोलावे. हा का का काय झालं आता तुला कोण चुना लावून गेला. अहो मला नाही अख्ख्या घराला चुना लागला असता. कुडा नाही अरे केवढी हुशार आहेस तू. अगं चक्क या लबाड बायकांना तू पकडून दिलास. डार्लिंग डार्लिंग आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक यू. अरे रे 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 काय ही रूमची अवस्था करून ठेवलीये. एकदम गचाळ झालाय हा रूम. शी 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 बघवत नाही मला काय हे. अवस्था झाली नाही तू जरी तू नाही गेली ना तर अवस्था नक्की होणार. तरीच म्हटलं नाकाचा शेंडा एवढा लाल कसा झाला ते. लई राग आला का तुम्हाला. लई मला लई हा राग माझा खूपच कमी आहे. जेव्हा मला राग येतो ना तर मला फक्त एकच समजतं माझ्या समोर कोणी आलं ना तर मला फक्त एकच कळतं की त्याचा गळा दाबावा. मी काय म्हणते अक्षताई आधी तुम्ही चहा नाश्ता करून घ्या. त्याचं काय माणसाने चहा नाश्ता नाही केला ना तर त्याच्यामध्ये ताकद ही कशी येणार. आधी चहा नाश्ता करा आणि मग जाऊन गळे दाबा. मला चहा नाश्ता नकोय. तू माझं डोकं खाऊ नको. तू प्लीज जा इथून. माणसाने खाणं पिणं राग काढू नये. माणसाचा राग हा जागेवर ठेवावा आणि खाणं पिणं ही जागेवर ठेवावं. पण अक्षताई हा एवढा राग तुम्हाला कशा पायी. बघ ना डॅड इतक्या दिवसानंतर आले आणि माझ्या सगळे विचारावर पाणी फिरलं. माझ्यासाठी किती कमी गिफ्ट आणले आणि दादासाठी बघ ना किती आणलं त्यांनी. अच्छा 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 म्हणजे एवढ्यासाठी तुम्ही रागवलात. एवढ्याच्या गिफ्ट साठी तुम्ही आपलं किती किती रक्त आटवलं. आता तू जखमांवर माझ्या मीठ सोडू नकोस. हा अक्षताई मी काय म्हणते माणसाने की नाही राग विसरून जावावं. माणसाने कसं आनंदी आणि खुश राहिलं पाहिजे. माणसाने खुश राहिलं ना की अख्खं जग सुंदर दिसतं. अहो गिफ्टच काय मीही तुम्हाला चांगली वाटेल. बंद कर तुझं प्रवचन प्लीज. तू जा इथून. माझं डोकं नको खाऊ. केव्हाची टिरी 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 लावली तू. अक्षताई अहो मी घासपूस खाते पण डोकं बिकं खात नाही. यू नो आय एम अ प्युअर व्हेजिटेरियन. तू जाते है की नाही प्लीज तू जा. ठीक आहे जाते मी.
कामावर जायला उशीर. या बया बया बया, साहेब एवढ्या जोराने घुरतायत. मला वाटलं बाहेर बेडकं डाराव करत असतील, पण एवढा उशीर झालाय अजून हे लोक उठले कसे नाही. आणि दुसरं म्हणजे साहेबांना कामावर पण जायचं. व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम उठा. एवढा जोर जोराने बोंबलते, माणसांशी बोलते की भिताडाशी बोलते हेच मला ठाऊक नाही. या दोघांना उठवायचं तरी कसं. एक काम करते, साहेबांना कामावर पण जायचंय आणि वर उशीर पण होते, कसं उठवायचं. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. धोंड्या उठ, पाऊस आला बघ, पाऊस आला. अरे किचन मध्ये जा, पाणी गळत असेल, बालटी लावून सगळीकडे पाणी पण. धोंड्या एक दिवस तरी सुखाने झोपू दे ना मला. तू इथे कधी आली, कशी आली, केव्हा आली. गंगेत घोडं झालं. अहो मी तुमच्या शेजारी झोपणार नाही तर कोण असणार. मी कुठे आहे. साहेब तुम्ही आमच्याच घरात आहात. कसा आलो. शालू तू इथं कशी. त्याचं काय ना बाईसाहेब, मी तुमच्या लोकांना उठवायला आले. साहेबांना उगाच कामावर जायला उशीर नको ना म्हणून. तरीच पाऊस पडला नाही. गंगेत घोडं झालं. तू आतमध्ये चालू पड बघू. अहो तुम्ही आपल्याच घरात आतो. जागे व्हा हो जरा, जागे व्हा. आता माझी खात्री पटली. जेव्हा तुझा खोडा माझ्या कानावर पडला ना, तेव्हा माझी खात्री पटली की मी माझ्याच घरात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. अरे तुम्ही असं काय करताय. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या बरोबर असता ना, तेव्हा तुम्ही विसरता की हे घर आपलं आहे. घोडीसारखी हसली नाही, किती छान हसली नाही. गंगेत घोडं झालं. शालू तू इथे काय करतेस. आतमध्ये जा बघू. बाईसाहेब तुम्हाला किती वेळा सांगितलं माझं नाव शालू नाही नाही नाही. माझं नाव व्हॉट्स माय नेम. कामावरनं काढू. नाही नको. शालू नाव खूप गोड आणि खूप चांगलं नाव आहे. मी काय म्हणते, मी चहा नाश्ता तयार ठेवलेला आहे, तुम्ही लगेच या. नाही तर नाही, चहा नाश्ता खूप गरम व्हायचा. गंगेत घोडं झालं. गरम काय झालं काय तुला. काय बोलतेय. शालू त्याचं तुझा बघू खाल्लू, म्हणजे तू खाली जा, आम्ही दोघं येतो तुझ्या मागोमाग. हा जा बघू. ठीक आहे बरं. कामावर जायला उशीर जायला. काय हो काय ग. तिला पण मी हेच सांगितलं होतं, पण ते तिला समजलं नाही. कसं होतं ना, सांगण्या सांगण्यामध्ये फरक असतो. यु नो, मी कसं तिला अगदी प्रेमाने सांगितलं ना, शालू. काय गंगेत घोडं झालं प्रेमानी. रुकू डार्लिंग, असं काय करते. अगो ती मला माझ्या मुलीसारखी आहे ना. हा मुलीसारखी. मुलीसारखी. थोडं प्रेमाने मला पण समजून घ्यायचं होतं ना. हो मग नाही का समजून घेतलं तुला प्रेमाने. आहेत ना आपल्याकडे एवढं त्याचं प्रत्यय 2-2. चला नाश्ता थंड होतोय, जरा फ्रेश व्हा. ओके चाल. नाव याचं बरोबर घेते ना. अश्वदादा. अरे तू आता घोड्यासारखा नाचतो आणि मला बरोबर बोलतोय मी काय घोडा आहे. अश्वदादा अरे काय भैरा बिरा झाला की काय. अरे जरा माझं आई कधीपासून आवाज देते. तू गप्पा बस यार शालूताई, मला डिस्टर्ब करू नको. ए शालू नाही बोलायचा. मी सांगितलं ना, सुष म्हणजे सुष्मिता, कॅट म्हणजे कॅटरीना आणि ऐश म्हणजे ऐश्वर्या.
तशी मी व्हॉट्स माय नेम माय नेम. गप्पा बस. तुला मम्मीने सांगितलंय ना की हे गाणं नाही म्हणायचं म्हणून, आणि जर का म्हटलं तर तुला कामावरून काढून टाकेल. सांगितलंय ना. माझं डोकं आता गरम झालंय, जा तू इथून. अश्वदादा, ते समजा ठीक आहे, पण तुम्ही असं रागामध्ये एवढे नाचताय कशा पाहिजे? काय सांगू तुला आता, जाऊ दे ना. अहो त्याचं काय, तुम्ही जर मला माझं दुःख सांगितलं तर माणसाच्या मनाचं दुःख कसं कमी होऊन जातं. बोलून टाका मनामध्ये काय आहे ते. बघ ना शालूताई, हा डॅड परत आले ना. हा हा डॅड परत आले ना, मला असं वाटलं माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट आणले असतील, पण अरे पण हा हा बघ ना त्या अश्रूसाठी किती गिफ्ट आणले माझ्यासाठी. बघ पप्पांनी, डॅडी ना. त्याचं काय, तुमचं ठीक आहे, पण त्यांनी माझ्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त गिफ्ट मिळालेले आहेत. शालूताई, हा? तू जखमेवर मीठ चोळू नकोस, हा, समजली? नाही, मी काय जखमीवर मीठ चोळत नाही. मी फक्त एवढंच सांगायला आले होते की ब्रेकफास्ट तयार करून ठेवलेला आहे, तो खायला वेळेवर या, नाही तर थंडगार होईल, तकदीन करण्याच्या नादामध्ये पूर्ण विसरून जाल. नाहीतर काय, नाहीतर नाश्ता खायला मिळणार नाही. चल निघ आता इथून, मला जाते मी इथून. डिस्टर्ब करता येईल. धोंड्या, ये धोंड्या, अरे माझा ब्रश दे. धोंड्या? ओ धोंड्या नाही, रुकू म्हणा, रुकू. ब्रश ठेवला आतमध्ये, घ्या तो. अरे माझी पेस्ट कुठे आहे? धोंड्या, पेस्ट. धोंड्या? ओ धोंड्या नाही, रुक्मिणी म्हणा, रुक्मिणी. पेस्ट आतमध्येच ठेवले, घ्या. धोंड्या साबण दे. धोंड्या ओ धोंड्या नाही, रुक्मिणी म्हणा, रुक्मिणी. साबण बाथरूम मध्येच ठेवल्या, केस मध्ये आहे, घ्या. अरे हो, आय एम सॉरी, मी विसरलोच होतो. धोंड्या, अरे मला मोबाईल चार्जिंगला लावलास ना. खंकेत घोडा झालं. धोंड्या अजिबात धोंड्या म्हणू नका. रुक्मिणी डार्लिंग म्हणा. आय एम सॉरी डार्लिंग, आय एम सॉरी. अगं पण माझा मोबाईल लावलास का चार्जिंगला? मोबाईल लावलाय चार्जिंगला केव्हाचाच. धोंड्या, चहा मागव. काय धोंड्या करताय हो? अक्षरशः सवतच झाली माझी ती. तुमचा चहा आहे ना, इथेच मागवलाय. आता धोंड्या म्हणायचं नाही, रुकू डार्लिंग म्हणायचं सांगून ठेवते. हो ग, अरे हो, सायलाच काय कळत नाही, धोंड्याचंच नाव सारखं तोंडात काय येतंय. धोंड्या, टॉवेल दे रे. धोंड्या तुम्हाला टॉवेल पाहिजे ना? टॉवेल पाहिजे असेल तर येऊन घ्या. मी अजिबात तुम्हाला टॉवेल देणार नाही, सांगून ठेवते. अगं काय करू रुकू डार्लिंग, अगं तिकडे सगळी कामं तो धोंड्यात करायचा ना, त्याच्यामुळे त्याचं नाव अगदी एवढं तोंडात बसतंय ना तुला. एनिवे, अगं तू तर मग काय मी हा धोंड्या आहे ना, तो तर अक्षरशः माझी सवतच झालेला आहे. नशीब त्याचं लग्न झालंय, नाही तर त्याची बायको माझ्या मागे आली असती. स्वतःच्या नवऱ्याला वाऱ्यावर सोडलं आणि माझ्या नवऱ्याला वाऱ्याच्या मागे मागे जायला लावते. अगं हे माझे डार्लिंग, अगं थंडीने कुडकुडताय गो मी. अगं तर टॉवेल तरी दे. अजिबात देणार नाही मी. अगं असं नको करूस ना, माझं बर्फ होईल, लवकर दे ना टॉवेल. ठीक आहे, आधी सांगा, तुम्ही सारखं धोंड्या करणार नाही ना? नाही, आय स्वेअर, अजिबात नाही. तूच माझी धोंडी, आय मीन तूच माझी राणी. आता तरी टॉवेल दे. नक्की ना बोलणार नाही ना धोंड्या? अगं दे ना लवकर. खरंच बोलणार नाही ना? आता देते का बाई? देऊ टॉवेल, देऊ. हा, टॉवेल की रे? हा. आतमध्ये सेल्फवरच आहे.
मग हे आधी नाही का सांगायचं धोंड्या पिशा. हा? धोंड्या धोंड्या लवकर अंघोळ करा आणि निघा. बायको आणि बॉस यांच्याशी पंगा कधीच घ्यायचा नाही. काय बायकोचं प्रकरण मिटवलं तर धोंड्या धोंड्या काय बोलतोय माधवा. धोंड्या नाही रे शिलू. शिलू नाही रे लिलू काय शिलू कर. रुको रुको डार्लिंग रुको. गंगेत घोडा न्हालं. काय झालं ओरडायला. अख्खं घर डोक्यावर घेतलं. शेजाऱ्यांना बोलवताय. डार्लिंग डार्लिंग तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणी आहे का. अगं तू इथं असताना मी शेजाऱ्यांना कशाला बोलवेन. तू नसलीस तर एक वेळ. गंगेत घोडा न्हालं. अजून ओरडायची सवय काय गेली नाही तुमची. अगं तुला सांगतो रुकू तिकडे देखील असंच व्हायचं बघ माझं. अगं मी ऑफिस मधल्या रूम वरती गेलो ना की असाच ओरडायचो रुकू डार्लिंग रुकू डार्लिंग रुकू डार्लिंग. माझ्या शेजारी ना माझा बॉस राहायचा. तर मला एकदा काय म्हणाला माहितीये. हे माधव काय रे शाला ही रुकू डार्लिंग कोण तुझी कामवाली का. गंगेत घोडा न्हालं. मी कामवाली. मला कामवाली म्हणायची. तुझ्या घोड्याच्या मी तसं त्यांना सांगितलं. त्यांना कुठे माहिती तू माझी बायको होती. जेव्हा मी त्यांना सांगितलं ना अहो साहेब काय काय कामवाली काय तू डार्लिंग माझी बायको आहे. तेव्हा ते काय म्हणाले माहितीये. माधवा अरे खरंच तू ग्रेट आहेस. या आजच्या युगात बायकोवर किती प्रेम करतोस तू हो की नाही. पण आता माझं दुःख त्यांना काय सांगायचं मी. अहो कसलं दुःख. हेच बघ ना तुला आतापर्यंत किती पीजी येऊन फसवून गेले की नाही. गंगेत घोडा न्हालं. तुम्हाला म्हणायचं का मी मूर्ख आहे. अगं गंमत करतो. असं कसं म्हणू शकतो मी तू मूर्ख आहेस. हा अगं आतापर्यंत तू केवढी मोठी जबाबदारी सांभाळलीस माहितीये का तुला. हा आपल्या 2 मुलांना तू सांभाळलंस. आयुष्यात असे प्रसंग येतात. अशी माणसंही भेटतात फसवणारी. तुला आतापर्यंत त्या पीजींचा अनुभव आला. पण निदान आता यापुढे तरी तू अशी वागणार नाहीस ना हो की नाही. तुम्ही सोबत असाल ना तर असे कधीच नाही वागणार. अहो काय तुम्ही मला कशाला बोलवले तिथे. मी तुला कशाला. अगं माझ्या ऑफिसची बॅग कुठे मिळत नाहीये मला. अहो तुमची बॅग तुमचा मोबाईल तुमचा रुमाल सगळं मी डायरेक्ट ठेवलंय. चला. असं काय बघताय. माझं काय चुकलं का. पुन्हा एकदा नव्याने सगळी जबाबदारी स्वीकारायला तयार झालीच नाही तू.